नमस्कार, निलिमा पाटील्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज स्वयंपाक काय करायचा हा प्रत्येकाच्याच घरी नेहमीचाच प्रश्न पडलेला असतो। पण पाहुणे आले की मात्र एकच मेनू ठरलेला, म्हणजे वरण भात, बट्टी किंवा पोळी, त्याच्यासोबत तोंडी लावायला वांग्याची भाजी, नाहीतर उन्हाळ्याचे दिवस असेल तर मग कांद्याची भाजी, गंगाफळाची भाजी, हा मेनू ठरलेलाच असतो। तर आज आपण निलिमाज किचनमध्ये बनवणार आहोत वरण भात, गोवऱ्यांवरचे रोडगे आणि कांद्याची भाजी। तर सर्वात अगोदर मी वरण भाताचे कुकर लावून घेते। वरणासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेऊन ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून घेतलेले आहे। भात करण्यासाठी सुद्धा मी 1 वाटी तांदूळ घेऊन ते सुद्धा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्यामध्येही 2 वाट्या पाणी टाकून घेतले आहे। वरण भाताचे कुकर लावताना कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन खाली अगोदर डाळीचे भांडे लावायचे आहे आणि नंतर त्यावर भाताचे भांडे ठेवायचे आहे। आणि आता कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत। एकीकडे वरण भाताचे कुकर होते आहे तोपर्यंत इकडे कांद्याच्या भाजीची तयारी करून घेते आहे। तर व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे मी अगोदर कांदे सोलून घेऊन त्याचे अशा प्रकारे उभट काप करून घेतले आहे। मी आता हा कांदा सुद्धा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता भाजीची फोडणी द्यायला सुरुवात करूया। तर मी ही कांद्याची भाजी सुद्धा एका कुकरमध्येच करणार आहे। तर मी कुकरमध्ये अगोदर 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झालेले आहे, त्यात आपण आता जिरं मोहरी टाकून घेऊया आणि ठेचलेले आले लसूण टाकून घेऊया। आलं लसणाचा कचवटपणा कमी झाला, आता त्यात आपण अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकून घेऊया। आता यात मी आपला कापलेला कांदा टाकून घेते। फोडणीमध्ये सर्व कांदा आता मी मिक्स करून घेते आहे। कांदा आता छान मिक्स झालेला आहे। आता 2 ते 3 मिनिट मी हा कांदा असाच होऊ देते। 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपल्या कांद्यामधील थोडासा पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेते आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेते आणि थोडासा गुळाचा खडा टाकून घेते आणि सर्व कांदा छान मिक्स करून घेते आहे। सर्व कांद्यामध्ये आपले तिखट मसाले मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते आहे। कुकरला झाकण लावून मंद गॅसवर 1 शिटी आपण आता काढून घेऊया। वरण भाताचे कुकर झालेले आहेत आणि कांद्याच्या भाजीचे सुद्धा कुकर आपले होते आहे, तोपर्यंत आपण इकडे रोडग्यांचे पीठ भिजवून घेऊया। तर रोडग्यांचे पीठ थोडे जाडसर असते आणि त्यात गहू दळताना मी थोडा मका सुद्धा टाकलेला आहे। रोडग्याच्या पिठामध्ये मी आवडीप्रमाणे मीठ, 1 चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि 1 पडी तेल आणि चिमूटभर सोडा टाकून सर्व एकजीव करून घेते आहे। संपूर्ण पिठाला तेलाचे मोहन एकसारखे लागायला हवे आहे, म्हणून पीठ चांगले हातावर चोळून घ्यायचे आहे। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे। पिठाचा गोळा आपल्याला फार पातळही करायचा नाही आहे आणि फार घट्टही करायचा नाही आहे। पीठ जाड असल्यामुळे यात थोड्या कण्या असतात, तर त्याप्रमाणेच आपल्याला पाणी टाकायचे आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला रोडग्यांसाठी लागणारा गोळा तयार झालेला आहे। आता ह्या पिठाच्या गोळ्याला मी 2 मिनिट असेच हाताने मळून घेते आहे, जेणेकरून आपल्या बट्ट्या छान नरम आणि खुसखुशीत होतील। तर तुम्ही पाहू शकता आपला गोळा कसा तयार झाला आहे आणि यावर आता तेल टाकून अजून एकदा मळून घेऊया। आणि आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता हा झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मुरायला ठेवून देऊया। पिठाचा गोळा आपला तिकडे मुरतो आहे, तोपर्यंत इकडे वरण भाताचे कुकर उघडून घेऊया आणि यातले वरण रवीने लोणून घेऊया। वरणाचे भांडे थोडे पसरट असल्यामुळे त्यात चांगले लोणता येणार नाही, म्हणून मी हे उबट भांड्यामध्ये डाळ काढून घेतली आहे आणि ती आता चांगली रवीने लोणून घेते आहे। त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे आणि आवडीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे आणि आता हे सर्व चांगले मिक्स करून छान वरण लोणून घेते आहे। वरणामध्ये बट्टी मोळून आपल्याला खायची आहे, त्यामुळे मी वरण थोडे पातळच करून घेते आहे।
वरणामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। थंड पाणी घातल्यामुळे वरणाची चव बिघडते, त्यामुळे गरम पाणीच आपल्याला वरणामध्ये घालायचे आहे। तर आपले वरणसुद्धा झालेले आहे आणि आपले पीठसुद्धा मुरलेले आहे। आता आपण याचे रोडगे करून घेऊयात। तर रोडगे करण्यासाठी मी हा गोळा परत असा 1 मिनिट मळून घेते आहे आणि आता आपल्याला पाहिजे त्या साईजचे उंडे करून घ्यायचे आहेत। तर एवढ्या पिठाचे माझे 6 गोळे तयार झालेले आहेत। या गोळ्यांना आता मी रोडग्यांचा आकार देऊन घेते। रोडगा बनवायला आता मी एका गोळ्याची जाडसर अशी पोळी लाटून घेते आहे। आता या जाडसर पोळीला आपण तेल लावून घेऊ। तेल लावल्यानंतर आपण या पोळीला आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घड्या घालून घेऊया आणि आता या घडीला आपण रोडग्याचा आकार देऊया। तर सर्व चारही बाजू मध्ये मध्ये खेचत याचा रोडगा बनवायचा आहे। थोडं थोडं तेलाचं बोट घेऊन या घडीला आता आपण रोडग्याचा आकार देऊया। तर व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे आपल्याला रोडग्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही गोळ्यांना रोडग्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता हा आपला रोडगा तयार झालेला आहे। आता आपण दुसऱ्याही गोळ्यांना असाच आकार देऊन घेऊया। तर मी ह्या पोळीची घडी थोडी वेगळी घालते आहे। तुम्हाला आवडत असेल तशा प्रकारे घडी घालून त्याचा रोडगा बनवू शकता। आपल्याला गोळ्याला घडी घालायची नसेल तर आपण नुसता गोळा असा दोघे हातांनी मळून सुद्धा त्याचा गोळा करून रोडग्याचा आकार देऊ शकतो। चला तर मी आता सर्व गोळ्यांना रोडग्याचा आकार देऊन घेते आहे। तर आता आपल्या सर्व गोळ्यांना आकार देऊन आपले रोडगे आता तयार झाले आहेत। आता आपण त्याचे रोडगे भाजण्यासाठी गोवऱ्या पेटवून घेऊया। हे रोडगे भाजण्यासाठी ज्या गोवऱ्या पेटवल्या आहे यांना आमच्याकडे जगर म्हणतात। एकीकडे जगर आपलं लावलं गेलेलं आहे, तोपर्यंत आपण इकडे आपली भाजी झाली आहे की नाही ते पाहून घेऊया। तर आपली कांद्याची भाजी छान शिजली गेलेली आहे आणि तिला कलरही खूप छान आलेला आहे। आता इकडे आपल्या गोवऱ्या पेटून शांत झालेल्या आहेत। आता त्यावर मी आपले रोडगे भाजून घेते आहे। तर एक साईडने मी अगोदर रोडगे ठेवलेले होते, ते थोडे झालेले आहेत, तर आता त्यांना उलटवून घेतले आहे। एकीकडे आपले रोडगे शेकले जात आहे, तोपर्यंत मी इकडे आपल्या कांदा भाजीला थोडे पाणी सुटले होते, त्यामुळे ते मंद गॅसवर थोडी शिजवून घेते आहे। त्यातलं पाणी जिरवून घेते आहे। भाजी शिजून तयार आहे आणि त्यात मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता इकडे आपले रोडगे शेकण्याचे काम सुरू आहे। रोडगे जास्तही उलटे पालट करायचे नाही, तर थोड्या थोड्या वेळाने उलट सुलट करायचे आहे। आपले रोडगे छान उमलले गेले आहेत आणि आपले रोडगे तयार आहेत। तर आता माझा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे। आता मी जेवणासाठी ताट तयार करून घेते आहे। तर मी राखेतून रोडगे बाहेर काढून घेतलेले आहे आणि ते एका सुती कापडाला छान स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये वाढून घेतलेले आहेत। तर आता मी मस्त ताट असे वाढून घेतलेले आहे। तर एका डिशमध्ये मी पातळ वरण घेतलेले आहे, भात घेतलेला आहे आणि एका बाजूने कांद्याची भाजी घेतलेली आहे आणि छान राखेतला रोडगा घेतलेला आहे, त्यावर तुपाची धारसुद्धा घेतलेली आहे। चला तर आज आपला स्वयंपाक वरण, भात, रोडगा आणि कांद्याची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।